सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आज दिवसभर मुंबई पोलीसचं काय झालं, ग्राउंडची अवस्था काय होती किंवा कालची अपडेट पण मी तुम्हाला दिलेली होती. ती अशा पद्धतीने होती की काल दिवसभर 500 मुलींचं ग्राउंड चालू असताना जवळजवळ 150 मुली ह्या हाईटमधून आणि एकदम ॲब्सेंट असणाऱ्या बाहेर पडलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग महत्त्वाचा विषय अशा पद्धतीने झाला की खूप मुलींनी मेसेज केलं, मुलांनी मेसेज केले, सर हाईटमधून बाहेर काढलं. तर त्याला ऑप्शन काही नाही, लक्षात ठेवा. ज्या मुलांना ऑप्शन हाईटमधून बाहेर काढलं त्याला ऑप्शन काही नाही आहे, लक्षात घ्या. त्यामुळं हे पावसामुळं हाईट स्ट्रिक्टली चेक करत आहेत, जेणेकरून मॅक्झिमम मुलं हाईटमधून बाहेर पडतील याची नोंद घ्यायची आहे. त्या स्पोर्ट्स पर्सन वगैरे असेल तर त्यांना हाईटमध्ये सूट आहे, एवढं लक्षात ठेवा. चेस्टमध्ये पण त्यांना सूट आहे. सो आजचं ग्राउंडवरती काय झालं, महत्त्वाचा विषय. आजच्या ग्राउंडवरती काय झालं, आज सकाळपासून काल दिवसभरापासून काल सकाळी 5 वाजल्यापासून मुली उपस्थित होत्या. त्याच्या आधी 2 दिवस आधी मुली तिथं उपस्थित होत्या. त्या पद्धतीनं मुलं पण उपस्थित होते, कारण की अचानक ग्राउंड आलेलं होतं. 15 तारखेचं कॅन्सल झालं, म्हणजे 15 तारखेचं JR कॅन्सल करून 17 तारखेचा JR आलेला होता. आणि 17 तारखेच्या JRला त्यांनी अचानक सांगितल्यामुळं मुलं आधीच जी निघाली होती ती तिथंच जाऊन थांबलेली होती. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. आणि अशा पद्धतीनं जे काही मुंबई पोलीसचं कालचं पहिल्या दिवसाचं ग्राउंड होतं ते सुरळीत पार पडलं, पण मुलं ॲब्सेंट होती. त्यामुळं कदाचित कॉम्पिटिशन कमी असलेली दिसून आली काल. पण आज जर बघायला गेलं तर दिवसभर पाऊस होता, काल रात्रीपासून पाऊस. मुलींना राहायला कोणतीही सोय नाही तिथं. अशी एवढी वाईट अवस्था या पोलीस भरतीच्या, एवढं लक्षात ठेवायचं. मुलांना तुटपुंजा हॉल मिळालेला आहे, कमीत कमी बॅगा तर बसतील एवढा हॉल त्यांना भेटलेला आहे. पण मुलींना तिथं बाकडेच्या वरती सोय केलेली आहे, बाकी कुठलीही सोय नाही आहे. त्यामुळं आपाप जण जे काही सोय असेल ते करायचं म्हणून डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे. सो अशा पद्धतीनं आज जर बघायला गेलं तर काल दिवसभर पाऊस, आज सकाळी पण पाऊस. सकाळी 5ला मुलींना आत घेतलं, पण फक्त हाईट चेस्ट वगैरे फक्त एवढं चालू झालेलं होतं मुलांचं पण, आणि मुलींची फक्त हाईट चेक करून थांबवलेलं होतं. त्यानंतर जसा पाऊस उघडा होईल त्या पद्धतीनं हळूहळू हे जे काय ग्राउंड आहे ते सुरू झालं. पण जर तुम्ही व्हिडिओ जर बघितला आजचा, तर कंटिन्यू पावसात सुद्धा ग्राउंड चालू आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे इथून पुढं पाऊस जास्त पडला म्हणून ग्राउंड कॅन्सल झालं असं ऐकायला जास्त करून भेटणार नाही. जास्तच पाऊस असेल तर मग ग्राउंड पुढं जाईल, नसेल तर सिंथेटिक ग्राउंडवरती तुमचं ग्राउंड कंटिन्यू होणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आता फक्त इथून पुढं व्हिडिओ बघा कंटिन्यू कशा पद्धतीनं आजचं ग्राउंड होतं, आणि त्यानंतर आपलं विश्लेषण होणार आहे. पहिलं आता आपण व्हिडिओ बघूया आजच्या ग्राउंडची, की कशा पद्धतीने मुलं मुली पळत आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि त्यानंतर मग विषय विश्लेषणाचा असेल. ठीक आहे, कंटिन्यू बघायचं. तर तुम्ही बघितलं असाल की कंटिन्यू मुलं पावसामध्ये भिजत आहेत, मुलीसुद्धा भिजत आहेत आणि तसंच पळत आहेत. सो पर्याय नाही, लक्षात ठेवा. स्वतःला स्ट्रॉंग बनवा. आतासुद्धा प्रॅक्टिस पावसामध्ये करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, सरकार काय आपलं ऐकणार नाही, त्यानं त्यांचं खरं केलेलं आहे. मुंबई सोडून, रायगड सोडून बाकीच्या जिल्ह्यामधली जी काही भरती आहे ती पूर्णत्वास आलेली आहे. त्यामुळं आता मुंबई पोलीसचा विषय हा कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा सुरू आहे. मग काही मुलांचा प्रश्न पडला की सर बाकीचं कधी होणार आहे, तर त्या मुलांना सूचना देतोय की हे 500 आणि 600, 700, 800 मुलं घेऊन ही मुंबई पोलीस काही लवकर पूर्ण होणार नाही, ड्रायव्हरचा विषय. त्यानंतर ऑफिशियली अजूनसुद्धा अनाऊन्समेंट कुठलीही नाही केलेली की यानंतर कुठलं घेणार आहे. जर त्यांच्या डोक्यात आलं तर कमी असणारे जागा, कमी असणारे किंवा एकंदरीत ॲप्लिकेशन कमी असणारी विद्यार्थी जसं की कारागृह आणि बॅट्समन ही घेऊयात, तर मग 100% ते घेतील. आणि
कॉन्स्टेबल जो आहे तो शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. तरीसुद्धा ह्या 2-3 दिवसामध्ये सगळी इन्फॉर्मेशन काढून मी तुमच्यापर्यंत 100% पोच करणार आहे की बाबा पोलीस भरती आता नंतरचा घटक कोणता होईल हा विषय. पण आत्ताच्या घडीला तुम्ही जर ग्राउंड बघितला असाल तर कंटिन्यू पावसात सुद्धा मुली ग्राउंड मारत आहेत, तुम्ही बघितलं असाल सर्वांनी. त्यामुळे दोन्ही ग्राउंड हे कंटिन्यू चालू आहेत. मध्ये मध्ये पाऊस आला तर स्टॉप करतात, नसेल तर कंटिन्यू ग्राउंड चालू आहे, याची नोंद घ्या. त्यामुळे कोणतं आशेवर बसेल की ग्राउंड पुढं जाईल असं होणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळं तुमच्या जिल्ह्यात जास्त पाऊस असला आणि मुंबईला नसला तर तुम्हाला जावंच लागेल, लक्षात घ्या. आणि जे काही ग्राउंड कॅन्सल होतील मध्ये मध्ये त्याचं रिशेड्यूल मात्र ऑफिशियल जे काही वेबसाईट आहे त्याच्यावरती, मुंबई पोलीसच्या वेबसाईटवरती ती वेळोवेळी पोच होत राहील. त्याच पद्धतीने आपण सुद्धा अपडेट देत आहोत. दोन्ही ग्राउंडचे अपडेट तुमच्यापर्यंत पोच केलेले आहेत की कशा पद्धतीनं सकाळपासून आज ग्राउंड झालेलं आहे. एकंदरीत मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कंटिन्यू पोलीस कॉन्स्टेबल जर बघितला ड्युटीला असणारे तर सगळे रेनकोटवरती आहेत, सगळे रेनकोटवरती द्यायची नोंद घ्या. समजलं? सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होते की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे कशा पद्धतीने ग्राउंड चालू आहे. टोटली अशाच पद्धतीने शेवटपर्यंत ग्राउंड चालू राहणार आहे. कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुद्धा पूर्ण होईपर्यंत अशाच पद्धतीने ग्राउंड राहणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं कुठल्याही मुलांनी आळसपणा करू नका. 2 टाईम वर्कआउट करा. पाऊस असू दे नसू दे, पावसात रेनकोट घालून प्रॅक्टिस करा. त्याची पण सवय तुम्हाला झालीच पाहिजे. तिन्ही सीझनमध्ये कधी पण ग्राउंड घेतलं तर तुम्हाला देता आलं पाहिजे, असं एकंदरीत महाराष्ट्राची अवस्था या सरकारने करून ठेवलेली आहे. समजलं? सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती की सर ग्राउंड कसं चालू आहे, मुलींचं ग्राउंड कसं चालू आहे वगैरे सांगा. तर मी सांगितलेलं आहे. हाईटमध्ये सुद्धा मुली बाहेर काढत आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. चेस्टमध्ये मुलांना सुद्धा बाहेर काढत आहेत. जर तुमच्याकडे अजून वेळ आहे, चेस्ट एक्सपांड प्रॉपर एक्सपांड कशी करायची, मेजरमेंट कशी करायची हे बघून घ्या. चेस्ट एक्सपांड करायला मुलांना येत नाहीत, छाती असून सुद्धा फुगवायला जमत नाही, मग काय उपयोग आहे? त्याला ठराविक एक्सरसाइज आहेत, ठराविक वर्कआउट आहेत आणि फुगवण्याची एक कला आहे ती तुम्हाला आली पाहिजे. मुलींना हाईट कमी आहे तर आतापासून वर्कआउट करा. 1-1.5 महिना जर मिळाला तरी सुद्धा 1-1 इंच हाईट वाढू शकते. 1-1 सेंटीमीटर खूप महत्त्वाचा विषय. काही मुलींनी मेसेज केलाय सर मला 0.5 सेंटीमीटर कमी पडते, मला अर्धा इंच कमी पडते वगैरे काय सगळे मेसेज केले. तर इथं मुलं मुली डिस्क्वालिफाय करत आहे, त्याची नोंद घ्या. समजलं? सो कोणी आळसपणा करू नका. 2 टाईम प्रॅक्टिस 1 टाईम वर्कआउट, 2 टाईम प्रॅक्टिस 1 टाईम रेस्ट. त्याचबरोबर लेखीचा सुद्धा अभ्यास जोरात चालू ठेवा. परवाच उदाहरण दिलंय मी की मुलग्याला एका 50 पैकी 48 पडलेत आणि लेखीला काहीतर 30 पडलेत. टोटल झालं 78 मार्क. काय उपयोग? एक्समॅनचं सुद्धा मेरिट लागत नाही. एक्समॅनचं सुद्धा 78 मेरिट लागत नाही. त्यामुळे जे 48 पडतील, 46 पडतील त्यांनी हवेत जाऊ नका. आणि ज्यांना 40 पडतील, 38, 32, 34 त्यांनी सुद्धा कुणाला कमी समजू नका, स्वतःला सुद्धा आणि इतरांना सुद्धा. तुम्ही जर अभ्यास केला आणि तिकडे 80 जर पडला तर 120, 130 वर मार्क जातात. 150 पैकी 130 मार्क गेले तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे, लक्षात घ्या. त्यामुळे टेक्निकली अभ्यास करा, स्मार्ट अभ्यास करा. काय येणार आहे ते बघा. अशाच पद्धतीनं तुम्हाला जर मुंबई पोलीससाठी पॅटर्न पाहिजे असतील, इथून मागं जेवढी काय प्रत्येक जिल्ह्याच्या क्वेश्चन पेपर सेंच झालेला आहे तो फुकट पाहिजे असेल, मोफत पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यासाठी पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 2 नंबरला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, ती जॉईन करा. आणि ती जॉईन केल्यानंतर मी 1 तासाभरात आता व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला ते PDF जे आहे जवळजवळ 22 प्रश्नपत्रिका संच आहे, एकत्रच आहे. तो अभ्यास आतापासून सुरू केला तर तुम्हाला 1-1.5 महिना आहे ती जर 2-3 वेळा रिपीट केला 100% फायदा मिळणार, 100% फायदा भेटणार. समजलं? 80-85 जरी पडले आणि ग्राउंडला 40 पडले तरी सुद्धा 125 स्कोर होतो इझिली, काही प्रॉब्लेम नाही. समजून घ्या. मी वारंवार सांगतोय, 1.5 महिन्यापूर्वी सांगलोय, आज बसलो इथे 1.5 महिन्यापूर्वीचं सांगतोय, तुमच्यावर ही अवस्था येणार. आणि जर यायला नको असेल तर मग पहिला आताच चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम जॉईन करा आणि लगेच आतमध्ये या आणि प्रश्नपत्रिका सोडवायला चालू करा. त्याच पद्धतीनं उद्या परवा आपली क्वेश्चन पेपर जे आहे त्यातलं चालू घडामोडीचं एक वेगळी सिरीज चालू करतोय आपल्या यूट्यूबवरती. 20, 30, 40 प्रश्न सकाळी, 40 प्रश्न संध्याकाळी. अशा पद्धतीनं चालू घडामोडीचं महत्त्वाचं जे आहे, सगळ्या मुलांना आवडतात आपली सिरीज. कोणीही तयार करत नाही या लेवलचं चालू घडामोडी, मी स्वतः तयार करत आहे माझ्या अभ्यासानुसार. समजलं? सो ते सुद्धा सोडवं म्हणजे तुम्हाला फायदा होणार आहे. कारण परवा एका विद्यार्थ्याला MPSCतून PSIच्या इंटरव्ह्यूला गेलेल्या विद्यार्थ्याला माझेच प्रश्न 3 विचारलेले होते. 3 प्रश्न आपलेच विचारलेले होते. विचार करा. त्यामुळे त्याचा फायदा त्याला झालेला आहे, लक्षात घ्या. त्याचं सिलेक्शन झालं तर त्याला सुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच आणणार आहे की बाबा कशा पद्धतीनं फायदा झाला आपल्या चॅनलचा वगैरे.
आणि त्याच मुलग्यानं परवा रायगडचं ग्राउंड आज 40 मार्क पडल्यात 50 पैकी 40 मार्क पडले. लेखी जर बघायला गेला तर तो आत्ता सुद्धा घेतली तर 90+ क्रॉस करतोय. तोच विद्यार्थी PSIला क्वालिफाय झालेला. समजलं? त्यामुळे कुणालाही कमी समजू नका. तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही सगळं काय करू शकता. फक्त तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. एवढं लक्षात ठेवायचं. येस, आतापासून कामाला लागायचं आहे. पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि 2 नंबरला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये पटापट मिळून जाईल. ठीक आहे. तर सर्वांना शेवटी शुभेच्छा देतोय. आजची पूर्ण ग्राउंडची अपडेट, किती मुलं होती, किती मुली होत्या, त्यातल्या किती आल्या नाहीत, किती फेल झाल्या, हे सगळं उद्या सकाळचं व्हिडिओ एकंदरीत. त्याच पद्धतीने इतर सर्व जिल्ह्याच्या आजच्या सगळ्या अपडेट उद्या सकाळच्या 7 वाजल्याच्या सीझनमध्ये तुम्हाला मी पोस्ट करतोय. समजलं? तर चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन अशीच भेटून जाईल. शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.